धावत्या खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रसूती वेदना होऊन एका माऊलीने बाळाला जन्म दिला, पण त्या बाळाचा काही वेळातच मृत्यू झाला. ही घटना मुंबईहून कर्नाटकातील जाजन मुगळी या गावाकडे जाताना सोलापूर जवळील नांदणी चेकपोस्टवर पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली. शाहीन मुस्तफा शेख असे या मातेचे नाव आहे. मुंबई येथे राहणारी शाहीन शेख या बंधू फाजल यांच्या सोबत तिसऱ्या बाळंतपणासाठी सासरहून माहेरी कर्नाटक राज्यातील जाजन मुगळी या गावी जाण्यासाठी शनिवारी 5 वाजता अंधेरी येथून खाजगी ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास सुरू केला. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास शाहीन यांना प्रसूतीचा त्रास होऊ लागला. यामुळे फाजल यांनी चालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगितले, पण जवळपास हॉस्पिटल नसल्याने चालकाने गाडी सुसाट चालवत एका रुग्णवाहिकेला फोन करून बोलावले, पण त्याच दरम्यान शाहीन यांची प्रसूती झाली. त्यांनी स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिला. काही वेळानंतर रुग्णवाहिका आली. त्यातील डॉक्टराने बाळाची नाळ कापून आई शाहीन यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी बाळ दगावल्याचे सांगितले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून